नमस्कार मित्रांनो, उडान फायनान्स मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे चेक बाउन्स झाल्यानंतर किंवा चेकचा वापर कसा करायचा किंवा चेक बाउन्स होण्याची कारणे। तर मित्रांनो, आपण जर एखाद्या व्यक्तीकडून चेक घेतलेला असला, त्याबरोबर काही व्यवहार आपला झालेला असला, तर तो व्यक्ती आपल्याला त्या रकमेचा चेक देतो। चेक दिल्याच्या नंतर तो दिलेल्या मुदतीमध्ये आपण आपल्या बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट करतो, परंतु कधी कधी चेक बाउन्स होतो। चेक बाउन्स होण्याची 5 कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे इनसफिशियंट फंड, म्हणजे अपुरे पैसे बँक खात्यामध्ये असल्यानंतर चेक बाउन्स होतो, त्याला आपण इनसफिशियंट फंड असे म्हणतो। दुसरं कारण आहे साइन मिसमॅच, म्हणजे चेकवरची जी सही आहे ती जर चुकलेली असली तर तो चेक बाउन्स होऊ शकतो। तिसरं कारण आहे ते म्हणजे डेट मध्ये ओव्हरराईट केलेलं असलं, म्हणजे तारीख जर चुकलेली असली तर चेक बाउन्स होऊ शकतं। अशा प्रकारे चेक बाउन्स होण्याची ही कारणे आहेत। आणि त्यामध्ये चेक जर बाउन्स झाला, ते बाउन्स झाल्याच्या नंतर आपण समोरच्या व्यक्तीवर 138 कलमांनी गुन्हा दाखल करू शकतो। 138 कलमांनी होणारा गुन्हा हा फौजदारी प्रकारातला असल्यामुळे सदर व्यक्तीला त्या चेकवरती जी रक्कम लिहिलेली आहे त्या रकमेच्या दुप्पट पैसे किंवा 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते, किंवा काही मॅटर मध्ये त्या व्यक्तीला 2 वर्षाची शिक्षा आणि दुप्पट रक्कम अशा प्रकारे शिक्षा होऊ शकते। चेक बाउन्सिंगचा जो आपला कायदा आहे तो 2002 मध्ये अंमलात आलेला आहे। तसेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 नुसार 138 कलमान्वये आपण समोरच्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करू शकतो। त्यामुळे चेक देताना, व्यवहार करताना काळजीपूर्वक कुठल्या प्रकारे व्यवहार करायचे किंवा ते व्यवहार पूर्ण झाले पाहिजे अशाच वेळेस चेकचा वापर करावा। किंवा आपण जे बाहेर व्यवहार करतो फायनान्स संदर्भातले किंवा फायनान्सचे जे चेक आपण सिक्युरिटी म्हणून फायनान्सला देतो, तर फायनान्स कंपनी आपले पैसे वसूल न झाल्यास सदर व्यक्तीवरती अशा प्रकारे गुन्हा दाखल करू शकते आणि त्याचा खूप मोठा तोटा ग्राहकांना होऊ शकतो। त्यामुळे या बाबतीत थोडंसं सिरियस होऊन चेकचा गैरवापर करू नये। किंवा त्याच्यामध्ये अजून एक कारण आहे चेक बाउन्स होण्याचं, ते आपलं राहिलेलं आहे, ते म्हणजे बँक अकाउंट बंद आहे आणि त्या बंद अकाउंट जर चेक आपण दिला तर ते एक कारण चेक बाउन्सिंगचं होऊ शकतं। अशा प्रकारे थोडीशी जी माहिती चेक बाउन्सिंग संदर्भात तुम्हाला दिलेली आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।